नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हे एक अल्पसंख्याक समुदायातली मुलगी आणि ते मला सांगायचं नव्हतं, पण ते फार गरजेचं आहे सांगणं सद्यस्थितीमध्ये. आणि बारामतीतल्या दोन मुली, एक नासाला गेली, ती पण अल्पसंख्याक समुदायातली होती. बहुतेक इनामदार तिचं नाव आहे, बरोबर ना? आणि तुझं नाव पूर्ण? अल्फिया जावेद तांबोळी. राईट. आणि शरद पवारांनी आता ज्या मुलीबद्दल कौतुक केलं, त्यांनी हे नाही सांगितलं की त्यांनी ह्या मुलीला 10 लाख रुपयाची मदत केली. हो बरोबर. तर मी जाताना गाडीत अडवून वगैरे अर्ज केला. हा, काय झालं तेव्हा होतं? अर्ज केला होता. म्हणजे माझी टोटल फीस जी होती पूर्ण शिक्षणाची ती 45 लाख. अमेरिकेत हा, जाण्यासाठी. अमेरिकेला फॉर डेटा सायन्स अँड अनालिटिक्स मास्टर्सचा कोर्स, युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरी कोलंबिया. मग टोटल फीज होती 45 लाख. तर मी अर्ज करताना असं केलं होतं की मला पहिल्या सेमिस्टरसाठी काहीतरी मदत मिळावी. पहिल्या पवारांकडे सेमिस्टरची केलं. हा, दादा आपल्या साहेबांकडे केला होता. मग त्याची पहिल्या सत्राची जी फी होती ती होती 13 लाख रुपीज. मग 13 or 30? 13 लाख रुपीज. मग तेव्हा मी अर्ज केला होता, तर ते बोलले की एवढे तर डायरेक्टली देऊ शकत नाही ना आपण, तर जेवढी मदत होईल तेवढी मी करेल. मग मी तसं मेन्शन केलं होतं की आपल्या ट्रस्ट कडून किंवा स्कॉलरशिप मार्फत जेवढी मदत होईल तेवढी करा. मग ते म्हणले की 5-7 लाख रुपयापर्यंत करू, पण त्यांनी डायरेक्ट 10 लाखापर्यंत म्हणजे मदत केली मला. स्वतः शरद पवारांनी. हो हो, मग ते काय स्कॉलरशिप म्हणून दिली? स्कॉलरशिप म्हणून विद्या प्रतिष्ठानच्या स्कॉलरशिप या कॅटेगरी ज्या आहेत, राईट. तर त्याच्याकडून मला 10 लाख रुपीजचं भेटली फंडिंग. आणि ही कहाणी नाही की हिचे वडील शेतमजूर आहेत. शेतमजूर आहेत की रोजंदारी रोजंदारी कामगार आहेत? आणि किती रोजंदारी आहे त्यांना? म्हणजे महिन्याला आपले 10-12 हजार रुपये. राईट. तर ही त्याची कहाणी नाहीये.